कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बजरंग, तू खोटं बोलतोय। तुमचं काय माहिती? उगाच चालत्या गाडीत चढू नका। तुम्ही होता का तिथं? आम्ही दोघं काय बोलत होते ऐकायला? आम्ही अक्षरा वहिनींबरोबर आलो होतो आणि तू त्यांच्या समोर कबूल केलं होतं। हे समजा तुम्ही तुमच्या कानांनी ऐकलं? आम्हाला माहिती तुम्ही तुमच्या कानांनी ऐकलं का हे विचारलं? नाही, आम्ही आमच्या कानांनी नाही ऐकलं, पण आमचा वहिनींवर पूर्ण विश्वास आहे। होय, आमचा वहिनींवर पूर्ण विश्वास आहे। विश्वास आहे? ठेवा ना विश्वास, ठेवा ठेवा, मी कुठं नाही म्हणतोय। पण तुम्ही हे समजत तुमच्या कानाने ऐकलं का? ज्यावेळी कारण आम्ही ज्यावेळी बोलत होतो ना त्यावेळी फक्त आम्ही दोघच होतो। साधं कुठलं चिटपाक रुई नव्हतं। काय टीचर मॅडम? होतं का कोणी? होतं कोणी? नव्हतं ना? मग तुम्हाला कसं कळलं आमच्या दोघात काय बोलणं आलं ते? समजा सगळं खरं सांगेल, पण सगळ्यांसमोर नाही। बजरंग, त्यांनी काही ऐकलेलं नाहीये, कारण तू म्हटला होतास की तुला एकांतात बोलायचंय। एकांत म्हणजे? अरे, एकांतात म्हणजे बाजूला नेऊन। असं बोला ना मग टीचर मॅडम, असं एकदम हायफाय मराठी जमत। मुद्दा तो नाहीये। मुद्दा हा आहे की तू यांना आत थांबू दिलं नव्हतंस म्हणून ते दोघे बाहेर थांबले होते। तू डिनाय का करतोयस आता? डिनाय? आता अहो काय डिनाय? एकांत मी म्हटलं ना आपल्याला एवढं हायफाय मराठी जमत नाही म्हणून। अरे, त्यांना असं म्हणायचं की तू डिनाय करतोयस म्हणजे तू पलटी मारतोयस। मी नाही मारते पलटी, उलट टीचर मॅडमच पलटी मारतात। आणि टीचर मॅडम तुम्ही काल वेगळं बोलत होते, आज वेगळं बोलताय। काय वेगळं बोलले मी? आता या समजांसमोर कसं सांगू? नाही, सांग ना, सांग काय बोलले मी? बघा नंतर म्हणते। काय म्हणणार नाही मी, सांग मी काय बोलले? टीचर मॅडम, तुम्हीच नाही का काल मला एक ऑफर दिली होती? ऑफर? हॅलो हॅलो मम्मी, अगं मम्मी कुठे आहे तू? अगं चंचे, एवढी काय मम्मी मम्मी करायल्यास? अगं मम्मी, लई दिस झाले ना तुला भेटून, म्हणता ना, सांग की कुठे आहे तू आता? कुठनं बोलती? कुठनं म्हणजे? बाहेरून। काय सांगते मम्मी? तू जेलातनं बाहेर आलीस बी? कवाच? अगं म्हणून तर तुला फोन करायला ना व। अगं मम्मी काय सांगते? अगं म्हणजे मम्मी, मी एवढे प्रयत्न केले पण मला जमलं नाही। हे कसं काय शक्य झालं ग मम्मी? अगं ताई हाय तर समज शक्य हाय। काय सांगते मम्मी? मावशीनं काढलं तुला बाहेर? हा मग काय तर? अगं एवढ्या फास्ट मध्ये दुसरं मला कोण बाहेर काढणार आहे? काय म्हणजे कधी काढलं, कवा काढलं, कसं केलं? मम्मी सांग की मला समजव। वय सांगते। जरा गप्पा राहा की। चंची, तुला तर माहितच आहे की ताईचे कॉन्टॅक्ट कुठं कुठं आहेत ते। हा, ताईनं अशी काय सूत्र हलवली की नाही की बासच। हे बघ, तुला सांगू, ऑफर? वय ऑफर? अहो तुम्ही दिली नव्हती का मला ऑफर? विसरला की काय? काय टीचर मॅडम, परत येड्याचे झटकेल वगैरे येतात की काय तुम्हाला आता? ओबाड फोडीन। अहो यांनीच दिली होती मला ऑफर। काय टीचर मॅडम? कुठली ऑफर? कसली ऑफर? तू काय बरळतोयस? तू कुठली ऑफर दिली होती मी तुला? काय टीचर मॅडम, काल एवढं आपलं डिटेल मध्ये बोलणं झालं आणि तुम्ही आता असं बोलताय?
अरे बजरंग, जनाची नाही निदान मनाची तरी ठेव. काय बोलतोयस तू? कुठली ऑफर दिली होती मी तुला? असं काही झालेलं नाहीये. हे बघ, मी तुला एवढंच म्हटलं होतं की तू खरं बोल. तू जर खरं बोललास तर मी तुझ्यावर कुठलीही ऍक्शन घेणार नाही. तुला भुवनेश्वरी मॅडमच्या रागापासून वाचवेन. एवढंच आपलं बोलणं झालं होतं, बस. काय टीचर मॅडम, तुम्ही ना लई सरबोळ्या झाल्यात बघा. अहो शिक्षिका आहात तुम्ही, शिक्षिका. शिक्षिकेची बुद्धिमत्ता कशी पाहिजे, स्मरणशक्ती कशी पाहिजे, काहीच आठवत नाही तुम्हाला. अहो काल आपण भेटलो नव्हतो का? हा, तुम्ही मला सांगितलं नव्हतं का? ते पण आठवत नाही. तुम्ही एक काम करत जा, पदराला आहे ना अशा गाठी मारत जा, मग तुम्हाला समजा लक्षात राहील. लहानपणी आहे ना मी एक गोष्ट ऐकलेली, इसर भोळा गोपाळ. गोकुळ. गोकुळ कुळ गोकुळ. हा, काय ते गोकुळ. तो गोकुळ काय करायचा माहितीये का? असं इसरायचा ना म्हणून आपल्या शर्टाला गाठी बांधायचा, इकडं गाठ इकडं गाठ. नंतर गंमत काय व्हायची, हा, ही गाठ कशासाठी मारलीये हे विसरून जायचा. तुझ्या गाठी घाल चुलीत. काय चेष्टा चालल्या का इथं? आणि तुम्ही कशाला आणले मास्तरीन बाई याला? आकला ए ओंक्या नाही नाही, थांबा थांबा अधिपती, याला खरं बोलावं लागेल. हे बघ बजरंग, मी जर पोलिसांकडे जाऊ नये असं तुला वाटत असेल तर हे बघा, हे असं तुम्ही मला धमक्या देता, घाबरवता. काल पण असंच घाबरवलं म्हणून इकडे यावं लागलं मला. अरे मी कधी धमकी दिली तुला? उलट मी तुला खरं बोलायला सांगितलं. खरं बोललास तर वाचशील एवढंच म्हटलं मी तुला. चल बोल बोल, आता खरं बोल. मग खरं बोलू? अरे त्याचसाठी बोलवलंय ना तुला, बोल ना खरं. भुवनेश्वरी मॅडमच्या सांगण्यावरून तू मला भेटून घाबरवत होतास, हे तू म्हटलास ना, कबूल केलंस ना माझ्यापाशी. सांग ना आता सगळ्यांना. नाही 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 नाही, हे बघा टीचर मॅडम, तुमचं काय आहे ना ते मला माहित नाही, पण तुमच्यामुळं माझी जिंदगी बर्बाद झाली. माझा रुबाब गेला, इज्जत गेली, माझे पंटर सोडून गेले. एरियात काही इज्जत होती माझी, हा, समजे डॉन समजायचे. पण त्याच एरियातली पोरं, बारकी पोरं, ती शेमडी पोरं, चिली पिली पोरं माझी इज्जत काढायला लागली. माझं सगळं गेलं, माझं सोनं गेलं, नाणं गेलं, काय बी राहिलं नाही. त्यामुळे तुमच्याकडनं सूड कसा घेता येईल ना हाच सतत विचार करत होतो. त्याच वेळी तुम्ही मला ना हॉस्पिटलात दिसला आणि मग मला डॉक्टरांकडनं कळलं तुम्हाला कसलं तरी मानसिक आजार आहे. मला कुठलाही आजार नाहीये. ते मी कसं सांगणार? हा, मी काय डॉक्टर आहे का? पण त्या डॉक्टरांनीच सांगितलं तुम्हाला कुठला तरी असा मनाचा का मानसिक आजार आहे कसला तरी. मग म्हणून मी आलो आणि सातवायला सुरू केलं तुम्हाला. तुझी हिंमत कशी झाली त्यासनी त्रास द्यायची? तुला सांगितलं होतं का नाही मी? अधिपती थांबा, तुम्ही नका वागू त्याच्यासारखं. थांबा, माझीच चूक झाली, मी ह्याला इथे बोलवले. लायकी दाखवलीस ना तुझी, हं? तुझी लायकी तुरुंगात राहण्याचीच आहे. माझी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. मला नकोयस तू इथे. खोटा बोलतोय हा तू. तू निघ तो ओंकार भाजी घेऊन जायला. मला नकोय हा इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.